आज आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायांना पंढरपूर जाणे शक्य नसल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनियुक्त सरपंचाच्या वतीने वारकरी संप्रदायांना या ठिकाणी दर्शन घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। हजारो वारकरी जे आहेत ग्रामीण भागातील हे विठ्ठलरायाचे दर्शन या ठिकाणी घेत आहे। आपण पाहतोय की टाळ मृदुंगाचा गजर या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे। भक्तिमय वातावरण या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे ज्या वारकऱ्यांना पंढरपूर जाणे शक्य नाही अशा वारकऱ्यांसाठी या ठिकाणी हा दर्शन सोहळा पार पडतोय। आपण पाहतोय की कशा प्रकारे हा दर्शन सोहळा आहे। काय सांगाल या दर्शन सोहळ्यात? कोरोनाच्या काळापासून प्रति पंढरपूर सोहळा आम्ही आमच्या गावात सुरू केलेला आहे आणि अनेक म्हातारे असतील किंवा अनेकांची आर्थिक परिस्थिती असेल अशा लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, अशांसाठी हा दर्शन सोहळा गेल्या कोरोनाच्या काळापासून सुरू आहे आणि गेल्या 6 वर्षापासून हा उपक्रम अतिशय प्रचंड प्रतिसाद या परिसराचा यासाठी आहे आणि पांडुरंग सगळ्यांना सुखाचं ठेव असे सद्भावना या आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला दिला असतो। पाऊस देखील लांबणीवर आहे, काय मागण्या करतो? आमची प्रति पंढरपूरची तयारी सुरू झाली आणि आमच्या परिसरात पाऊस सुरू झाला आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो पांडुरंगाचे या परिसरावर फार मोठं आशीर्वाद आहे आणि त्यामुळे निश्चितच आता लवकरात लवकर पावसाळा सुरुवात होणार आहे। त्या अशा पांडुरंगाच्या वतीनं पांडुरंगाकडे आपण व्यक्त करूया। आषाढी एकादशी निमित्त मुक्ताईनगरच्या पुरा गावामध्ये प्रति पंढरपूरचा देखावा सादर केलेला आहे आणि या ठिकाणी हजारो वारकरी संप्रदाय विठुरायाचं दर्शन या ठिकाणी घेत आहे। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।